अशा प्रकारे गणपती स्पेशल मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक बनवण्याची पद्धत जर तुम्हालाही बघायची असेल तर त्याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. तुम्ही बघू शकता खूप छान मऊ असा लुसलुशीत आपला मोदक झालेला आहे. अशा प्रकारे खूपच मऊ मोदक होतात. ते बनवण्याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी आपण घेतलेले आहे 1-1.5 वाटी ओला नारळ बारीक खिसून घेतलेला आहे. त्यासाठी आपण 1 वाटी खिसलेला गूळ घेतलेला आहे आणि थोडी खसखस घेतलेली आहे. त्यानंतर आपण मोदकाची आतलं सारण बनवण्याची पद्धत पाहूया. त्यासाठी आपण 2 चमचे तूप कढईमध्ये टाकलेलं आहे. अशा पद्धतीने आपण त्यामध्ये तूप घातलेलं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये आपण जो खिसून घेतलेले नारळ होता, ओला नारळ तो घातलेला आहे. 1.5 वाटी आपण खिसलेला नारळ त्यामध्ये बारीक खिसून घेतलेला आहे, तो त्यामध्ये घालणार आहोत सारण बनवण्यासाठी. अशा पद्धतीने आपण त्याला मंद आचेवर अशा पद्धतीने हलवलेला आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत गूळ. त्यासाठी आपण 1 वाटी गूळ घेतला होता, तो अशा प्रकारे त्यामध्ये घालून घ्यायचा आहे. तो पण अशा पद्धतीने हलवून घ्यायचा. मंद आचेवर आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण त्याला हलवलेलं आहे. 5 मिनिटानंतर आपण त्यामध्ये घातलेले आहे खसखस. ज्याला आवडत असेल त्यांनी घालायची, ज्याला आवडत नसेल त्यांनी नाही घातली तरी चालेल. आणि त्यानंतर 1 चमचा आपण इलायची पूड घातलेली आहे. नंतर आपण त्याला परत एकदा अशा प्रकारे हलवून घेणार आहोत. मंद आचेवर आपण हलवून घेतलेलं आहे. अशा पद्धतीचं सारण आपल्याला 10 मिनटं छान असं हलवून घ्यायचं आहे. मंद आचेवर 10 मिनिटानंतर आपलं सारण तयार झाल्याच्या नंतर आपण ते एका ताटामध्ये थंड होण्यासाठी साईडला ठेवून देणार आहोत. त्यानंतर आपण उकड काढण्यासाठी आपण 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे. नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत 1 चमचा तूप. 1 चमचा तूप आपण घातलेला आहे, कारण आपल्याला उकड काढून घ्यायची. त्यामध्ये ती छान अशी मऊ होण्यासाठी आपण त्यामध्ये तूप घातलेलं आहे आणि 2 चमचे दूध घातलेलं आहे. पारी करताना ती तुटू नये यासाठी आपण त्यामध्ये दूध घातलेलं आहे. नंतर त्यामध्ये 1 चमचा आपण कॉर्नफ्लॉवर ॲड केलेला आहे. कॉर्नफ्लॉवर घातल्याच्या नंतर आपल्याला नंतर आपण 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं होतं, त्यामध्ये मीठ आधीच टाकून घेतलेलं आहे, त्यामुळे त्यात मीठ टाकणार नाही. अशा पद्धतीने ते टाकून हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यावर लगेच झाकण ठेवून द्यायचं आहे. नंतर 5 मिनिटांनंतर झाकण उघडून गॅस आधीच बंद करून ठेवायचा आणि नंतर 5 मिनिटांनी अशा पद्धतीने आपण उकड काढून घेतलेली आहे. ती गरम असतानाच एका ताटामध्ये अशा पद्धतीने काढून घ्यायची आणि गरम असतानाच एका वाटीच्या साहाय्याने आपण अशा किंवा फुलपात्राच्या साहाय्याने अशा पद्धतीने आपण त्याला मळून घेणार आहोत. गरम असताना ती मळता येत नाही, त्यासाठी आपण एक वाटीच्या किंवा फुलपात्राच्या साहाय्याने अशा पद्धतीने मळून घेतला आहे. अशा पद्धतीचा डो तयार झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये 1 चमचा तूप घालणार आहोत. अशा पद्धतीने आपण तूप घेतलं आहे. नंतर आपण ते छान असं हलक्या हाताने मळून घेणार आहोत. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपण एकदम हलक्या हाताने त्याला एकजीव करणार आहोत. उकड छान मळून घेतलं तरच ते त्याची पारी करताना तुटत नाही. अशा पद्धतीने आपली उकड एकदम मऊ झालेली आहे. नंतर आपण त्याच्यासाठी मोदक बनवणार आहोत. त्याच्यापासून नंतर मोदक बनवण्याची प्रोसेस आता पाहूया. त्यानंतर आपण एका साईडला तांदळाचं पीठ थोडंसं घेतलेलं आहे हाताला लावण्यासाठी. अशा पद्धतीचा गोळा घेतलेला आहे आणि तो असा गोल आकार करून त्याला थोडंसं तांदळाच्या हाताने म्हणजे पीठ लावून हाताने अशा पद्धतीने आपण त्याची पारी तयार करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपण अशी पारी तयार करून घेणार आहोत. एकदम हलक्या हाताने घ्यायची. जास्त दाबून जर पारी केली तर ती तुटते.
नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत 1 चमचा सारण. नंतर थोडासा पाण्याचा हात घेऊन अशा पद्धतीने आपण त्याला कडा तयार करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपण अशा कडा त्याच्या हलक्या हाताने तयार करून घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे एकदम हलक्या हाताने आपल्याला त्याची आकार देऊन घ्यायचा आहे मोदकाचा. जास्त जोरात पण दाबायचं नाही. अशा पद्धतीने आपण त्याचा आकार देऊन घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपला मोदक तयार झालेला आहे. नंतर आपण वरच्या साईडचं टोक थोडंसं काढून घेणार आहोत आणि त्याला टोकाचा आकार देणार आहोत. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपला मोदक तयार झालेला आहे. आणि हे ऑप्शनल आहे. त्याच्यासाठी आपण एका चमच्याच्या साहाय्याने त्याला कडा तयार करून घेणार आहोत. ज्याला आवडत असतील त्याने अशा पद्धतीने केलं तरी चालेल. नाहीतर आधीच्या जसा मोदक दिसत होता तसा ठेवला तरी चालेल. अशा पद्धतीने आपण त्याला छान असा आकार देऊन घेतलेला आहे. आपण उरलेले सगळे मोदक तयार करून घेणार आहोत. तोपर्यंत आपल्याला राहिलेलं पीठ एका कपड्याच्या साहाय्याने झाकून घ्यायचं आणि बाकीचे मोदक तयार करून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण उरलेले सगळे मोदक तयार करून घेणार आहोत. आता आपले सर्व मोदक तयार करून झालेले आहेत. अशा प्रकारे आपण सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण गॅसवर एका पातेल्यात पाणी तापायला ठेवणार आहोत मोदक उकडण्यासाठी. नंतर एका चाळणीला आपण तेल लावून घेतलेलं आहे. नंतर केळीचं पान त्यामध्ये ठेवून, हे ऑप्शनल आहे, ज्याच्याकडे असेल त्यांनी ठेवलं तरी चालेल. त्यामध्ये नंतर आपण त्याला थोडंसं तेल लावून किंवा तूप लावून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण त्याला तूप लावून घेतलेलं आहे. नंतर आपण त्यामध्ये एक एक करून मोदक ठेवणार आहोत. आपण मोठ्या आकाराचे मोदक तयार करून घेतलेले आहेत. ज्याला बारीक आकाराचे करायचे असतील त्यांनी बारीक आकाराचे केले तरी चालेल. नंतर आपण अशा पद्धतीने सर्व मोदक त्या चाळण्यामध्ये ठेवून घेतलेले आहेत. नंतर आपण त्यामध्ये केशर मोदकाला एक एक लावून घेणार आहोत. अशा पद्धतीने हे पण ऑप्शनल आहे. अशा प्रकारे आपण सर्व मोदकांना केशर लावून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपण सर्व मोदकांना केशर लावलेलं आहे. नंतर आपल्याला ते मोदक उकडण्यासाठी ठेवायचे आहे. त्यासाठी आपलं पाणी गरम झाल्यानंतर आपण 20 ते 25 मिनिटापर्यंत मोदक उकडून घेणार आहोत. एकदम मंद आचेवर आपल्याला ते मोदक उकडून घ्यायचे आहे. 20 मिनिटानंतर आपल्याला ते उघडे करून बघायचे आहे. अशा पद्धतीने आपण झाकण ठेवल्याच्या नंतर आपण त्याला 20 मिनिटं उकडून देणार आहोत. नंतर 20 मिनिटानंतर 20 ते 25 मिनिटानंतर आपण त्याला ओपन करून बघितल्यानंतर आपले मोदक तयार झालेले आहेत. अशा पद्धतीने आपले मोदक तयार झालेले आहेत. नंतर आपण ते एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण एक एक करून एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपले मोदक तयार झाले आहेत.